तर आपण काय बघत होतो? आपण काल काय काय बघितलं? आपण बळाबद्दल बघितलं, बरोबर? बळ आणि दाब आपला शेवटचा पार्ट सुरू होतं आणि त्यामध्ये आपण एक्सरसाइज बद्दल बघितलं. काल उदाहरणं बघितली आपण. कोणी करून आले का? काही अडचण? काय अडचण आहे? काही प्रश्न? बघा आपण म्हटलं होतं की आपण न्यूमेरिकल्स बद्दल बोलू म्हणून. उदाहरणं तुमच्या पुस्तकामध्ये जी दिलेली आहेत त्याबद्दल आपण पाहणार होतो. तर बघा ही जी उदाहरणं आहेत हे कशाकरिता दिलेली असतात म्हणजे आपण जे म्हणत आहोत की आपण एखादी वस्तू उचलली किंवा बळाचा वापर केला तर ते ही उदाहरणं सोडवत असताना नेमकं आपण किती अंतरावर किती बळाचा वापर केला त्यासाठी किती वेळ लागला याचं जे प्रश्नाचं उत्तर पाहिजे असतं यासाठी आपण अशा प्रकारची उदाहरणं सोडवत असतो. ठीक आहे. तर आपण काल जे हे जे उदाहरणं बघितली एक्सरसाइज यामध्ये कुणाला काही अडचण आहे का? काही प्रश्न विचारायचे आहेत का? एखादं आपण उदाहरण बघूया. हे जसं इथे बघा हा एक प्रश्न म्हणत आहे खालील सारणी पूर्ण करा. यामध्ये काय म्हणत आहे? हे जे रिकामी जागा दिसत आहे याचा अर्थ काय आहे? तर बघा त्यांनी काय काय दिलं आहे? वस्तुमान आणि आकारमान दिला आहे. घनता याबद्दल त्यांनी बघा इथे काय करायचंय नेमकं? इथे फॉर्म्युला जे आपल्याला दिलेलं आहे हे आपल्याला इथे मांडायचं आहे. का कुठे दिलंय बघा? वस्तुमान, आकारमान आणि घनता. तर हा जो फॉर्म्युला आहे हे जे दिलेलं आहे हेच आपल्याला त्या डब्यामध्ये जी संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या ठिकाणावर ठेवायचं. ठीक आहे. तर जसं इथे पण एक सोडवलेली उदाहरणं दिली आहेत. तुम्हाला या उदाहरणावरून समजणार की नेमकं त्या उदाहरणावर कसं जायचं. तर आधी आपण सोडवलेली पाहूया. नंतर आपण त्याकडे जाऊया. ठीक आहे. तर इथे एक उदाहरण म्हणत आहे की फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तळाचे क्षेत्रफळ 0.25 मीटर स्क्वेअर आहे. असून त्याचे वजन 50 न्यूटन आहे. त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेले दाब काढा. दाब म्हणजे काय? प्रेशर काढा. बरोबर? सगळ्यांना माहिती आहे की जे दाब आहे, प्रेशर आहे हे काय आहे? बळ. कुणाच्या तुलनेमध्ये कुणाच्या याला इज टू क्षेत्रफळ. तर यांनी प्रश्न म्हणत आहे की फळीवर ठेवलेल्या खाऊच्या डब्याच्या तर त्यांनी फळी म्हणजे एका अलमारीमध्ये विचार करा तिथे एक डबा ठेवला आहे आणि तुम्हाला माहितीये की आपण जे डबे आणतो खाऊचे डबे किंवा त्यावर तर ते एक खाना दोन खाना असतात ना लेअर असतात तर ते असते तर त्यांचं असं म्हणणं आहे की जे क्षेत्रफळ आहे त्याचा जो एरिया आहे हे खालचा एरिया त्यांनी दिला आहे किती 0.25 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. तर त्याचे वजन किती म्हटलंय त्यांनी 50. आता त्याच्यानुसार कशाचे दाब काढा म्हणत आहे फळीवर म्हणजे ज्या अलमारीवर किती त्याच्यानुसार दाब पडला याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर सगळ्यात अगोदर अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर काय लिहायचं की काय काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये. सगळ्यात अगोदर लिहून टाकायचं की नेमकं काय काय दिलेलं आहे आणि त्यांनी इथे लिहिलं आहे बघा दिलेलं दिलेले गिव्हन. तर काय लिहिलंय त्यांनी क्षेत्रफळ किती आहे एवढं आणि डब्याचे वजन एवढे. ठीक आहे. आणि काय काढा म्हणत आहे त्या डब्याने फळीवर प्रयुक्त केलेले दाब. तर यांनी हा जो दाब आहे याला यांनी प्रश्न मार्क दिला आहे. बघा याला पण मार्क्स असतात. हे जे हा जो प्रश्न दिला आहे याला वाचल्यानंतर तुम्हाला किती लक्षात येतं ते लिहून टाकायचं त्याला अर्धा मार्क असतं
आणि ते आहे दिलेले, गिव्हन. ठीक आहे. त्याला अर्धा मार्क दिल्यानंतर मग तुम्हाला अर्धा मार्क कशावर असतं? तुमच्या सूत्रावर. सूत्र तुम्हाला माहिती आहे का ते आधी लिहून टाकायचं. तर दाबाचं सूत्र म्हणजे काय? तर बळ इज टू क्षेत्रफळ. ठीक आहे. तर त्यांनी बळ किती दिलं आहे? 50 न्यूटन आणि क्षेत्रफळ त्यांनी एवढं दिलं आहे. आता याला सोडवल्यानंतर हा उत्तर आलेला आहे, पण याला यांनी हे न्यूटन, मीटर स्क्वेअर हे दिलेले आहेत, हे एसआय युनिट दिलेले आहेत, एकक त्यांनी न विसरता दिलेले आहेत. ते का बरं? तर हे कधी विसरायचे नाही. जसं यांनी कसं बघा इथे क्षेत्रफळ लिहिताना मीटर स्क्वेअर लिहिलं आणि हे न्यूटन लिहिलं. हे जे एकक आहेत, हे जे एसआय युनिट आहेत, हे नेहमी लक्षात ठेवायचे, हे विसरायचे नाही. नाहीतर आपण एक संख्या लिहिली तर ती कशाची संख्या आहे आणि का बरं लिहित आहोत हे आपलं त्याला काही मान्यता राहत नाही, ते मानलेलं जात नाही. म्हणून इथे हे लिहिणं गरजेचं असतं. ठीक आहे. तर बळ म्हणजे त्याला एसआय युनिट न्यूटन आहे म्हणून त्यांनी न्यूटन लिहिलं आणि क्षेत्रफळ मीटर मध्ये मानलं जातं. बरोबर? सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर अशा प्रकारे मानलं जातं म्हणून त्यांनी एसआय युनिट हे लिहिलेलं आहे. परत इथे समोर आहे पाण्याची घनता. याबद्दल आपण कालच बघितलं. पाण्याच्या घनतेबद्दल बघितलं आणि त्याचे सूत्र बघितले आपण काल. ठीक आहे. तर ही जी सूत्र आहेत ही सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तुमच्या वहीवर, पुस्तकावर लिहून ठेवा. आणि जसं इथं प्रश्न म्हटलं की पाण्याची घनता दिलेली आहे आणि लोखंडाची घनता दिलेली आहे, तर लोखंडाची सापेक्ष घनता काढा. बघा, आणि सापेक्ष घनता म्हटलं जे आपण काय म्हणत आहोत, आपण त्याच्यामध्ये तुलना करत आहोत. कुणासोबत? पाण्याच्या घनतेसोबत. आणि नेहमी इथे जे दिलेला, इथे तुम्हाला आता दिलेलं आहे 10 किलोमीटर 10 kg per मीटर स्क्वेअर, हे जे दिलेलं आहे हे युनिव्हर्सल आहे, म्हणजे हे कॉन्स्टंट आहे. तर हे तुम्हाला कधी कधी दिलेलं नसतं. तुम्हाला एक तुमचा एक्सरसाइज मध्ये एक प्रश्न आहे त्यामध्ये दिलेलं नाही आहे. हा बघा, इथे एका धातूची घनता त्यांनी दिलेली आहे, तर धातूची सापेक्ष घनता काढा. तर यामध्ये तुम्हाला जी सापेक्ष घनता आहे त्यामध्ये काय लिहायचं आहे? 10⁻³ ही तुमची पाण्याची घनता, म्हणजे एका द्रवाची घनता तुम्हाला ठेवायची आहे दिलेल्यामध्ये. ठीक आहे. तर हे जे तुम्हाला कधी कधी जे दिलेलं नसतं हे तुम्हाला स्वतः लक्षात ठेवायचं आणि ते लिहायची. तर जसं यांनी बघा इथे दिलेलं लिहिलं आहे, यांनी सगळे मांडणी केली आणि काय काढायचं म्हटलं त्यांनी? लोखंडाची सापेक्ष घनता त्या समोर प्रश्नचिन्ह टाकलं आणि नंतर मग त्यांनी त्यांचं सूत्र ठेवलं आहे. ठीक आहे. तर तशासारखंच इथे बघा, इथे त्यांनी म्हटलं आहे वस्तुमान, आकारमान दिलेलं आहे आणि काय काय काढायचं आहे हे तुम्हाला प्रश्न विचारले आहे. सापेक्ष घनता विचारली आहे. तर तुम्हाला हे बघा, पाण्याची घनता यांनी कॉन्स्टंट ठेवली आहे. काय आहे? 10⁻³ ठीक आहे. तुम्हाला याबद्दल काही प्रश्न आहे का? काही असल्यास मला सांगा. ठीक आहे. आता आपण समोरचं पाहूया. बघा, आपला समोरचा धडा आहे धारा विद्युत आणि चुंबकत्व. धारा विद्युत म्हणजे जी बिजली आहे, जे आहे, आणि चुंबकत्व म्हणजे सगळ्यांना माहिती आहे मॅग्नेट. ठीक आहे. तर आज आपण जे पाहणार आहोत, सुरुवात आपण जे करणार आहोत ते कशाबद्दल आहे? धारा विद्युत बद्दल. तर हे जे धारा विद्युत आपण म्हटलं, हे नेमकं म्हणजे आपण काय म्हणत आहोत की धारा विद्युत हे आपण याच्याबद्दल जे बोलत आहोत हे कसं बनतं? आपल्याला दिसत तर नाही, फक्त वायर लागलेला असतो आपल्या घरी आणि आपण बटनाचा प्रयोग करतो. ते दिसत नाही, पण हे नेमकं कसं काम करतं? आणि आपण हे जे कण आहेत, हे ज्या
ज्यामुळे हे विद्युत प्रवाह होत आहे, कशामुळे होत आहे, याबद्दल आपण आजच्या क्लासमध्ये बोलणार आहोत. ठीक आहे, एवढं समजलं? ओके. तर सगळ्यात अगोदर आपण आपल्या पुस्तकामध्ये काय काय दिलं आहे ते पाहूया. पण ते समजण्या अगोदर मला सांगा, जे पदार्थ बनला आहे, एक पदार्थ म्हणजे पाणी म्हणा किंवा हवा म्हणा किंवा एखादी वस्तू, हे जे बनलेलं आहे हे कशामुळे बनलेलं आहे? कुणी सांगू शकेल? आपण म्हटलं ना की हवा आपल्याला दिसत नाही पण आहे, आणि मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं कापसाचं, की कापसाला आपण दूर दूर केलं तर ते छोट्या छोट्या कणांपासून बनलेलं असतं. अणू, सगळ्यांनी 7व्या वर्गामध्ये अणू कशा प्रकारे बनला आहे हे सगळ्यांनी शिकलेलं आहे ना. पण तरी सुद्धा आपण त्याबद्दल आधी बघूया, कारण त्याच्याशिवाय नेमकं विद्युत कसं काय आहे हे आपल्याला समजणार नाही. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण ते पाहूया. नेमकं आपण हे म्हणत काय आहोत, की एखादं कण आहे किंवा हा माझा केस आहे किंवा हा माझा नख आहे, हे कशामुळे बनलं आहे? तर जे छोटी छोटी कण असतात ना, हे एकत्र आली आहेत, जवळ आली आहेत, आणि हे याच्यामुळे वस्तू, आपण व्यक्ती बनले आहोत. ठीक आहे, तर हे जे बनावट आहे, ही बनावट कशी आहे, या बनावटीचं नेमकं काय परिणाम होत आहे हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण पाहूया की हे जी कण आहेत हे कशी बनलेली असतात. बघा, तुम्हाला इथे दिसत आहे, मी प्रयत्न केला आहे की थोडं समजण्यासारखं, जे तुम्हाला समजेल असं ते, की बघा, एक हा फक्त छोटासा कण आहे, एकदम छोटासा, की याला आपण 2 तुकड्यामध्ये करू शकत नाही. जसं मी म्हंटल की हा जो कापूस आहे, या कापसाचे मी एवढे एवढे तुकडे करू शकत आहे, कारण हा माझ्या डोळ्याला दिसत आहे. पण मी याला अजून कमी कमी करून याला छोट्याशा याच्यामध्ये काटला, आता याला मी काटू शकत नाही, याचे मी तुकडे करू शकत नाही. तर हे बघत असताना जो सगळ्यात लहान आहे कण, त्याच्याबद्दल आपण बघत आहोत की त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं. तर काय काय असतं बघा, इथे तुम्हाला दिसत आहे, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, बरोबर? व्हेरी गुड. तर हे जे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन हे जे आहेत, हे कण हे एका ऍटम मध्ये बनलेले असतात, एका ऍटम हा निर्माण करत आहे. ठीक आहे, तर वर्गात बसा ना, सॉरी, वर्गात बसा नाही तर खेळा काहीतरी. कुणी बोलत आहे? Prerna, do you have this Marathi medium PPT? Neutron, proton or electron PPT do you have in Marathi? Yeah. Can you please share that? Okay. Yes, Got ma'am. it. Okay, fine. Over to you, ma'am. So, तर आपण हे जे मी प्रोटॉन, न्यूट्रॉन याबद्दल मी हे जे बोलत आहे, तर हे कशा, म्हणजे हे आपल्या पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे, की सगळ्यात पहिला प्रश्न आणि पुस्तकामध्ये काय दिलं आहे बघा. काय म्हणत आपला पहिला प्रश्न, अणूमध्ये कोणते कोणते घटक असतात? अणूमध्ये कोणते कोणते घटक असतात? तर त्यांनी काय काय म्हटलं आहे, अणूमध्ये इलेक्ट्रॉन, ऋण प्रभारित कण, प्रोटॉन, धन प्रभारित कण, हे एका अणूमध्ये असतात. ठीक आहे, तर त्याची आपण चित्र पाहत आहोत. आता आपण पाहणार, मी तुम्हाला दाखवत आहे. तर त्यांना काय काय म्हटलं आहे, ऋण प्रभारित म्हणजे इलेक्ट्रॉन आणि धन प्रभारित म्हणजे प्रोटॉन. तुम्हाला सुद्धा इलेक्ट्रॉन, प्रोटॉन लक्षात ठेवायचं, परत ऋण प्रभारित आणि धन प्रभारित, कारण समोर चालून जे आपले जे नावं आहेत हे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन लक्षात ठेवायला थोडं आसान जात आहे. ठीक आहे, तर हे त्याची जी चित्र आहेत ही कशी दिसत आहेत मी तुम्हाला दाखवत आहे, की त्याचं रूपांतर कसं दिसत आहे.
तर बघा, हे जे आहेत, हे जे गोल गोल दिसत आहेत आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे चार्ज आहे हे तुम्हाला दिसत आहे. हे एक गोल आहे आणि त्यामध्ये काय आहे? प्रोटॉन. ठीक आहे, इथे बघा ते नाव दिलं आहे प्रोटॉन. तर हे जे प्रोटॉन आहे हे हे याच्या भोवताल काय काय फिरत आहेत? न्यूट्रॉन. ठीक आहे, आणि हे जे न्यूट्रॉन आहेत, कुठे गेलंय? हा, हे जे न्यूट्रॉन्स आहेत हे एकत्र जमा असतात. हे एकत्र जमा असतात आणि त्याला न्यूक्लियॉन असं म्हणतात. पण याच्या अवतीभोवती जे आहे हे इलेक्ट्रॉन्स आहेत. महत्वाची इथे काय समजण्यासारखं आहे की आपण जे विद्युत बद्दल बोलत आहोत तर यामध्ये काय हालण्यासारखं आहे, काय हालत काय आहे. जसं मी म्हटलं की हे जे प्रोटॉन न्यूट्रॉन आहेत हे हालत नाही, हे स्टॅटिक आहेत, हे एका ठिकाणीच असतात. तर काय हालत आहेत? इलेक्ट्रॉन. हे जे अवतीभोवती त्याच्या भोवताल हे जे फिरत आहेत, हे जे निगेटिव्ह साइन मध्ये लाल रंगाचे हे फिरत आहेत. तर जी विद्युत निर्माण होत आहे कुणामुळे होत आहे? या हलणाऱ्या कणांमुळे. ठीक आहे, तर ही जी हलणारी आहेत यांच्या प्रवाहामुळे विद्युत निर्माण होत आहे. पण सगळ्यात अगोदर करंट म्हणजे काय? तर प्रवाह. जसं आपण म्हटलं की हवा चालत आहे, हवेचा प्रवाह आहे, पाण्याचा प्रवाह आहे, पाणी वाहत आहे तर पाण्याचा प्रवाह आहे हा. तशासारखं हवा जी आहे, हवेचा प्रवाह या दिशेने आहे, आपण असं म्हणत आहोत. त्याचसारखं ही जी कण आहेत, या कणांचा जो प्रवाह आहे आपण याबद्दल विचार करत आहोत. ठीक आहे, तर सगळ्या वस्तूंमध्ये स्वतःचा प्रवाह आहे. म्हणजे आपण हा जो हात घासला तर हा जो गरम होत आहे हा सुद्धा प्रवाह आहे. हा जो गरम होत आहे हे एकमेकाला घासत आहेत. तर हे गरम का बरं होतात? कारण ते कुठेतरी घासले जातात आणि त्याचा प्रवाह काय निर्माण करते? ऊर्जा, गरमी निर्माण करत आहे. तर आपण याच्याबद्दल बोलत असताना परत आपल्या पुस्तकामध्ये म्हणत आहे की हे जे प्रवाह आहे हे कुठे जात आहे आणि ते कोणत्या दिशेने जात आहे त्याबद्दल सुद्धा नियम आहेत. जसं आपण म्हटलं की पाणी जसं खालून वर आपोआप जात नाही, त्याचसारखं जसा चम्मच बघा, आपला जो चम्मच असते भाजीमध्ये किंवा भातामध्ये आपण घातला तर तो गरम होतो, पण त्याला थंड आणि आपल्या हाताकडे थंड असते, पण त्याला आपण समजा गंजामध्ये घातलं तर तिथे गरम होतं, बरोबर? आणि तो गरम गरम होत होत इकडे येतं. तशासारखंच काय म्हणत आहे की जी गरम वस्तू असते ती थंडकडे वाहते. जसं आपण काल पण म्हटलं की जी गरम हवा असते ती थंड हवेकडे वाहते आणि ती वर जाते. तशासारखंच हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह वाहतात. तर बघा तुम्हाला इथे काय काय दिलेलं आहे की सभोवतालच्या वस्तूमध्ये विद्युत प्रभार भरपूर प्रमाणात भरून राहिलेला असतो. आणि त्यांनी उदाहरण तुम्हाला काय दिलं आहे की काचेची कांडी रेशमी कापडावर घासल्यास काय होते? काचेची भांडी रेशमी कापडावर घासल्यास ती गरम होते. आणि कोणत्या तरी जसं आपण उदाहरण बघितलं की जी स्केल असते आपली मोजमाप पट्टी, तिला आपण केसाला घासल्यानंतर ते कागदाचे जे छोटे छोटे तुकडे असतात ते एकमेकाला पकडले जातात. ठीक आहे, तर हा जो परिणाम आहे हे कशामुळे दिसत आहे? हे त्यांच्या इलेक्ट्रॉन्स वेगळ्या त्यांच्या सबस्टन्समुळे दिसत आहे. त्यांचे जे वेगळे जसं हा प्लास्टिक आहे आणि हा सिलिकॉन आहे, याने रेशमी म्हटलं आहे, रेशमी कापड. तर यामध्ये हे
हे जे प्रभार आहे, विद्युत प्रभार, हे एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थानांतरित होत आहेत. ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं की स्थिर वस्तूला गती देण्यासाठी बल लावावे लागेल. आपण हे शिकलो. मागच्या धड्यामध्ये आपण बघितलं की एखादी वस्तू जागेवर आहे तर तिला दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला काहीतरी बळाचा वापर करावा लागेल, तेव्हाच ती जाणार, अन्यथा ती जाणार नाही. त्याच सारखं हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत याला सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपल्याला एका बळाचा वापर करावा लागेल आणि त्यासाठी आपण काय काय वापरत आहोत त्याबद्दल आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्यासाठी काय दिलंय त्यांनी? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे नेमकं काय आहे हे त्यांनी सांगितलं आहे. तर त्याबद्दल ते म्हणत आहेत की जेव्हा ढगांवरून जमिनीवर वीज पडते, तर तुम्ही पण बघितलं आहे की जी वीज आहे ही कडकडते आणि खाली पडते. आणि जे आपली लाईट आहे, फक्त बटन चालू केलं तरी सुद्धा ती लाईट चालू होते, पंखा चालू होतं. तर याला त्यांनी करंट इलेक्ट्रिसिटी, यामध्ये भरपूर काही आहे जे सांगण्यासारखं आहे, पण आपल्याला दिलेलं समोर आहे. आता आपण एवढं समजूया की नेमकं विद्युत काय, कशी याचा प्रवाह होतो याबद्दल त्यांनी सांगताना म्हटलं आहे की रेडिओच्या विद्युत घाटामधून इलेक्ट्रॉन्स वाहतात आणि मोटारीच्या बॅटरीमधून धन प्रभारित आणि ऋण प्रभारित अशा दोन्ही कणांचा वाहनामुळे विद्युत प्रवाह राहतो, चालू असतो. ठीक आहे. याला करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हटलं आहे. परत त्यांनी काय म्हटलं की इलेक्ट्रोस्टॅटिक, विद्युत स्थितिक विभव. पोटेन्शियल म्हणजे काय की जसं हा आहे, ह्याला काय आहे, आपला सेल आहे बघा. मी रिमोटचा एक सेल काढला आहे जे आपण घडीमध्ये लावतो. ठीक आहे. हा साधा सेल आहे. तर हा एक पोटेन्शियल म्हणून आपण याला वापरू शकतो की मी जसं एखादी वस्तू मला उचलायची आहे किंवा मला त्याला गती द्यायची आहे, मला लाईट चालू करायचं आहे, मी याचा वापर करेन. तर यास त्यांनी काय म्हटलं आहे, पाणी किंवा द्रव पदार्थ उंच पातळीवरून खाली पातळीवर वाहतात. उष्ण नेहमी अधिक तापमानाकडून वस्तू कमी तापमानाकडे वाहते. तर हे जे आहे हे पोटेन्शियल काय आहे की हे त्याचं गुणधर्म आहे. जसं मी म्हटलं की जी हवा आहे ही जी खाली असलेली जी गरम हवा वर जाते, हा त्याचा गुणधर्म आहे की जी गरम हवा असते ती वर जाते आणि पाणी नेहमी वरून खाली पडतं. ठीक आहे. तर हा पोटेन्शियल, तर हा सुद्धा पोटेन्शियल कशामध्ये असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक. तो जो न्यूट्रॉन जे म्हटलं आपण, त्याच्या बघितलं आपण गोल, त्या कणांमध्ये असतं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं की जे पोटेन्शियल आहे हे त्यांच्यामध्ये असतोच, त्या कणांमध्ये असतो, पण त्याला कोणत्या दिशेने जायचं आहे हे ठरवायचं कशामध्ये असतं? हे पोटेन्शियल डिफरन्स मध्ये असतं बघा. धबधब्याची उंची आणि तापमानातील फरक, थंड उष्ण, हे पोटेन्शियल डिफरन्स. हे जे म्हटलं की धबधब्याची उंची वर आहे आणि उष्ण थंड वस्तू हे खाली वर जातात, तर हे जे आहे हे सारखं कशामध्ये दिसत आहे आपल्याला? या विद्युत प्रवाहामध्ये दिसत आहे. तर याचं एक चांगलं यांनी उदाहरण दिलं आहे. तर हे जे यांनी बोलले ना, धारा विद्युत आणि विद्युत स्थितिके विभव, हे विभवानंतर पोटेन्शियल डिफरन्स, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, करंट इलेक्ट्रिसिटी, याबद्दल फक्त एवढं समजायचं की यांनी इलेक्ट्रिसिटीची त्याचे गुणधर्म सांगितले की नेमकं हे कसं काम करतं. तर त्यासाठी समजून घेण्यासाठी बघा एक उदाहरण दिलेलं आहे की इथे बघा, जे तुम्हाला दिसत आहे विद्युत परिपथ, इथे एक लाईट लावलाय त्यांनी, बरोबर? हा एक लाईट लावलाय, बल्ब लावला आहे, पण याला कुठे हा तार लावला आहे, पण याला कुठेच त्याचं बटन नाही लावलंय किंवा याला कोणताही सेलचा वापर केलेला नाही आहे.
कोणत्याही अतिरिक्त बळाचा वापर केला नाहीये, पण आता यांनी अतिरिक्त बळाचा वापर केला आहे. बघा इथे यांनी इथे काय लावलं आहे, एक नवीन सेल लावला आहे आणि त्यांनी याला इथे हे एरो दिले आहेत. एरो म्हणजे याचा प्रवाह कोणत्या बाजूने जाणार. तर बघा इथे एक महत्वाची एक लाईन दिली आहे. तर ही लाईन बघा, ते विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहतात. सांकेतिक विद्युत प्रवाह उलट दिशेने वाहतो व तो बाणाने आकृतीत दाखवलेला आहे. ठीक आहे. तर यांनी विद्युत पथक हे जे आहे हे बघा, तुम्हाला याच माहिती आहे की हे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे वाहतं. ठीक आहे. बघा हा जो दिसतंय इथे एक टोक दिसत आहे, हे या भागावरून या इकडे वाहतं. आता हे वाहतं कसं, जसं मी तुम्हाला परत एक डायग्राम दाखवते. तर हा जो यांनी हा एक एरो दिला आहे, हा जो दिलेला आहे, त्याचा जो साईड दिला आहे कोणत्या भागाने जाणार हे, तर बघा हा पॉझिटिव्ह आहे. बरोबर, हा पॉझिटिव्ह आहे. इथून चालू होणार ती जी कण आहेत, हे जे आपण इथे बघितलं होतं, ही जी कण आहेत ती कोणत्या बाजूने, जिथून आपल्याला एरो दिसत आहे त्या बाजूने चालू होणार आणि कोणत्या निगेटिव्ह बाजूने जाणार. तर यामध्ये फक्त जे बदल आहे, स्थलांतर आहे, हे कुणामध्ये होत आहे, फक्त ही जी दिसत आहेत, ही जी लाल निगेटिव्ह इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये स्थलांतर होत आहे. यामध्ये स्थलांतर नाही होत. हे एकाच ठिकाणी असतात. यांचं गुणधर्म काय असतं, एकाच ठिकाणी. सगळ्यात अगोदर जे आले होते, जे वैज्ञानिक आले होते, त्यांनी म्हटलं की नाही, यांचाच प्रवाह होतो. म्हणजे जोपर्यंत संशोधन व्हायचं होतं तोपर्यंत. मग आले जे थॉम्सन तुम्हाला माहिती आहे, लाईट त्यांचा जो आविष्कार केला आहे. तर ते बोलले की नाही, याच्यामध्ये जे प्रभाव होत आहे तो या पॉझिटिव्ह यांचा गुडक्याचा नाही होत, फक्त यांचं स्थलांतर होत आहे. ठीक आहे. आणि हे त्या अणूच्या अवतीभोवती फिरत असतात. तर यांच्या स्थलांतरामुळे तुम्हाला वीज प्रवाह यासारखा तुम्हाला परिणाम दिसत आहे. ठीक आहे. तर परत त्यांनी यामध्ये बोलताना काय म्हटलं की हे जे स्थलांतर आहे हे पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जाणार. ठीक आहे. आता यांनी हा जो प्रवाह, जसं यांनी उदाहरणामध्ये यांनी पाण्याचाच म्हटलं आहे की पाणी वरून खाली येत आहे. ठीक आहे. तर हा जो वरून खाली येत आहे, त्यांनी तेच म्हटलंय की हे लो प्रेशर कडून हाय प्रेशर कडे जात आहे. सॉरी, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे जात आहे. तर हे लक्षात ठेवायचं की यांचा जो प्रवाह आहे हा हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे जात आहे. ठीक आहे. प्रश्न आहे. तर बघा, मग याच्या समोर त्यांनी म्हटलं की त्यांनी परत काय काय सांगितलं आहे की हे जे एसआय युनिट आहे, विभवाचे एकक एसआय युनिट काय म्हटलंय त्यांनी, व्होल्ट. बघा, व्होल्ट आपण ऐकलं आहे घरी की आज व्होल्टेज कमी आहे तर आपल्याकडे बघा ती जी वीज असते ती ही कमी जास्त होत असते, है ना. डीम असते, आपण लाईट डीम आहे म्हणतो. तर हा जो व्होल्टेज आहे हे कशाचं काम करत आहे, ती जी वीज आहे ती किती प्रमाणात येणार आणि किती प्रमाणात जाणार, किती आपल्या घरी किती गरज आहे. जसं एका वेळेस बॉटलमध्ये पाणी आपण नाही घालू शकत, किंवा त्याच्यामध्ये किती गेलं पाहिजे हे कोण ठरवत आहे, व्होल्ट, विभव. ठीक आहे. तर हे त्यावर एसआय युनिट त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. तर तुम्हाला एवढं समजलं आहे, समोर जायचं.
बघा काही प्रश्न असतील तर मला सांगा, कारण मला असं वाटतंय की जे माझं जे सांगणं आहे थोडं घाईने होत आहे, पण काही प्रश्न असतील तर मला सांगा. ठीक आहे, पुढच्या क्लासमध्ये किंवा काय तुम्हाला वाटतंय ते मला सांगा. परत यांचे जे SI युनिट आहेत त्याचबद्दल आपण बघत आहोत की 1 अँपियर आणि अँपियर, बघा यामध्ये ना कन्फ्यूज नाही होणार, काही होण्याचं नाही आहे की 1 अँपियर हे कशाचं आहे. जसं 1 अँपियर का बरं म्हणतात, जसं की एका मिनिटमध्ये किती अंतर या इलेक्ट्रॉन्सने काटलं. ठीक आहे, तर बघा इथे यांनी म्हटलं आहे की विद्युत प्रवाहाचे SI एकक कुलोम प्रति सेकंद म्हणजे अँपियर आहे. तर एक एकक म्हणजे एका सेकंदामध्ये 1 इलेक्ट्रॉन गेला असं आपण ग्राह्य पकडत आहोत आणि त्याला आपण 1 अँपियर असं कन्सिडर करत आहोत, असं ग्राह्य पकडत आहोत. म्हणजे समजा तो जो इलेक्ट्रॉन आहे, जे म्हटलं ना आपण जे हालत आहे, जे बाजूच्या ऑर्बिट मधून जे हालत आहे, हे जे इलेक्ट्रॉन आहे हे एका सेकंदामध्ये तिथून गेला किती, 1 इलेक्ट्रॉन, तर त्याला त्यांनी काय म्हटलं, 1 अँपियर. ठीक आहे, परत त्याची आता जसं हे याच्यामध्ये जेवढी इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहे हे पण संपतात, माहितीये ना. हे म्हणतात ना की आपल्याला सेल रिप्लेस करायचा आहे, नवीन घ्यायचा, दुसरा घ्यायचा आहे. तर त्याचे त्यांनी तुम्हाला उदाहरणं दिली आहेत. बघा इथेच तुम्हाला उदाहरणं दिली आहेत, सोपी उदाहरणं आहेत. ते म्हणतात की इलेक्ट्रिक सेल, विद्युत घट आणि ड्राय सेल. तर बघा एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्त्रोताची गरज असते. असे सर्वसाधारण म्हणजे विद्युत घट, इलेक्ट्रिक सेल. तर ते सरळ भाषेमध्ये जिथून तुमचा प्रवाह निर्माण, एक स्त्रोत आहे, स्त्रोताची गरज म्हणजे आपल्याला समजा इलेक्ट्रिक चालू करायची आहे किंवा आपल्याला लाईट पाहिजे आहे, तर ते कशामधून होणार, तर तो स्त्रोत आपल्याला जसं म्हटलं की ते बघा तुम्हाला उदाहरण दिलं आहे सोलर सेल. उन्हामुळे सुद्धा आपण जे विद्युत निर्माण करतो, पाण्यामुळे जे विद्युत निर्माण करत आहोत, तर त्या स्त्रोतामुळे, तर त्याला विद्युत प्रवाहाचं निर्माण करण्यासाठी एक स्त्रोताची गरज असते. सर्वसाधारण साधन म्हणजे विद्युत घट. ठीक आहे, मग त्यांनी म्हटलं की ड्राय सेल, आणि हा ड्राय सेल म्हणजे हा आहे. आपण उदाहरण घेताना जसं आपण इथे बघितलं हा उदाहरण, तर इथे आपण ड्राय सेलचा वापर केला आहे. बघा इथे तुम्हाला इथे म्हणत आहे की 1.5 व्होल्टचा कोरडा विद्युत घट जोडा. तर हा जो कोरडा विद्युत घट आहे हे कशाला म्हटलंय त्यांनी, त्याला, या सेलला म्हटलं आहे. आणि हा 1.5 व्होल्टचा असतं. व्होल्ट म्हणजे याची क्षमता, विद्युत देण्याची व्होल्ट क्षमता. ठीक आहे, तुमच्या बुकवर लिहून ठेवा, व्होल्ट विद्युत देण्याची क्षमता हे कोण ठरवत असतं, आपण जे पुरवत आहोत, साधन जे पुरवत आहोत. ठीक आहे, मग परत ह्यांनी म्हटलं आहे की हे जे विद्युत घट जे ड्राय सेल आहे हे यांनी ते उदाहरण दिलं आहे, हे कशा प्रकारे बनलेलं आहे, याची बनावट काय आहे याबद्दल ते बोलत आहेत. तर यांनी याचे आतमध्ये काय काय आहे, कोणत्या कणांचा, कोणत्या साधनाचा वापर केला आहे त्याबद्दल ते बोलत आहेत. तर त्यांनी सगळ्यात अगोदर बघा इथे हा जो तुम्हाला इथे बाहेर हा निघालेला भाग दिसताय, तुमच्याकडे सेल असेल ना तर ते तुम्ही हातामध्ये घेऊन बघा. आणि हे बघा, हे सगळ्यात खाली जे आहे हे प्लेन आहे आणि इथे एक निघालेला भाग आहे. ठीक आहे, तर हा जो निघालेला भाग आहे याला यांनी काय म्हटलं आहे, धन अग्र. आणि याच्या आतमध्ये हे एक इलेक्ट्रोड आहे, कार्बन इलेक्ट्रोड. ठीक आहे, आता हे साध्या सरळ भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, एकदम साध्या सरळ भाषेमध्ये. तर यांनी हे जे इलेक्ट्रिसिटी हे कसं पास करणार, याच्यामध्ये काय काय आहे ज्यामुळे हा इलेक्ट्रिसिटी पास करू शकतो याबद्दल ते बोलत आहेत.
ठीक आहे. समजा आपण म्हटलं की हा पाणी आहे, हे पाण्याची बॉटल आहे, तर यामधून इलेक्ट्रिसिटी कसं पास होणार, याच्यामध्ये काय काय आहे ज्यामुळे इलेक्ट्रिसिटी पास होणार, तर आपण याचा अभ्यास करत आहोत. तशासारखंच यामध्ये काय काय आहे ज्यामुळे हा इलेक्ट्रिसिटी पास करत आहे, विद्युत पास करत आहे. तर त्यांनी तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल म्हणून त्यांनी नाव इथे नावासहित दिलं आहे की एक निकामी झालेला कोरडा विद्युत घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढा. हे चालतीच आहे त्यामुळे मी हे काढलेलं नाहीये, पण त्याला काढल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल. आणि बघा तुम्ही आपण लहान असताना मी तर याला फोडून बघितलं होतं आणि यामध्ये फक्त काळा काळा निघालेला होता, जडलेला. तर तो बहुतेक धन अग्र असावा. ठीक आहे, कारण हे त्याची पूर्ण विद्युत क्षमता गेल्यानंतर ते बहुतेक काळं होत असावं, तर ते काळा काळं निघायचं. तर त्यांनी याची जी पूर्ण क्रिया आहे हे काय आहे आपण हे एकदा पाहूया. ठीक आहे, तर त्यांनी म्हटलं की हे झिंक, Zn म्हणजे झिंक, धातूचे आवरण होय. एक निकामी झालेला कोरडा विद्युत घट घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढा, ज्यात एक पांढरट धातूचे आवरण दिसेल. हे जस्त झिंक धातूचे आवरण होय. हेच घटाचे ऋण टोक, हे ऋण टोक. ठीक आहे, हे इकडे ऋण टोक अग्र. आता हे आवरण हलकेच फोडा. जस्ताच्या आणखी एक आवरण आहे आणि हे अपघटनी इलेक्ट्रोलाइट भरलेली असते. इलेक्ट्रोलाइट बघा, आणि इथे जे म्हटलं आहे यामध्ये इलेक्ट्रोलाइट कशाचं काम करत आहे, प्रवाह. तर ह्यांनी असं इथे जसं अजून इथे म्हटलं आहे झिंक क्लोराईड. तर हा जो झिंक आहे आणि हे क्लोराईड जे इलेक्ट्रोलाइट आहे यामध्ये क्लोराईड असं असतं. हे तुम्हाला समोर अजून येणार नव्या वर्गामध्ये भरपूर अगदी व्यवस्थितपणे सांगितलंय. फक्त आपल्याला थोडस समजेल असं आपल्याला दिलेलं आहे की ऋण प्रभारित धन प्रभारित आयन कशामध्ये असतात, इलेक्ट्रोलाइट मध्ये. ठीक आहे, तर हे कशाने बनलेले आहेत, झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईडने. कशाचं, झिंक क्लोराईड आणि अमोनियम क्लोराईड. ठीक आहे, आता हे मिश्रण या इलेक्ट्रॉन्सला मदत करत आहे जाण्यामध्ये. मग त्यांनी म्हटलं की घटाच्या मध्यभागी एक ग्राफाइट कांडी असते. हे घटाचे धन टोक असते. कांडीच्या बाहेरील भागात मॅग्नेस डायऑक्साइडची पेस्ट भरलेली असते. या सर्व रासायनिक पदार्थाच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकावर ग्राफाइट रोड झिंक विद्युत प्रभार तयार होतो. परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. सरळ भाषेत त्यांनी असं म्हटलं आहे की या सगळ्या दिलेल्या वस्तूंमुळे हे जे याने नाव घेतलं आहे झिंक क्लोराईड, अमोनियम क्लोराईड, या सगळ्या वस्तूंमुळे विद्युत वाहण्यास मदत होता. ठीक आहे, फक्त जसं आपण असं नाही म्हणू शकत की मी इथे फक्त वायर लावते आणि इथे एक बल्ब लावते आणि त्याला चालू करते, पण ते होणार नाही. त्याला एक वीज देण्यासाठी एक साधन लागेल आणि ते साधन त्यांनी काय दिलं आहे, एक सेल दिला आहे, हा ड्राय सेल. तर कशामुळे बनलेला आहे आणि त्यामध्ये कोणती अशी क्षमता आहे की ते तुम्हाला वीज देऊ शकत आहे, त्याबद्दल त्यांनी इथे तुम्हाला सांगितलं आहे. ठीक आहे, तर यांनी हा जो विद्युत प्रवाह आहे याला बघा, यांनी म्हटलं आहे की याची एक कालमर्यादा असते. कारण हे किती देणार, त्याच्यामध्ये जेवढं अवेलेबल आहे, जेवढं आहे टाकलेलं आहे तेवढं चालणार, मग शेवटी याला बदलवावं लागतं. ठीक आहे, तर हे संपतं असं तुम्ही म्हणू शकता. तर त्यांनी बघा परत असं म्हटलं आहे की आता ह्याचा जो आपण हा जो समोर पाहत आहोत यापेक्षा आपण असं म्हणूया की मी नेक्स्ट टाइम तुम्हाला हा जो सेल आहे एक मी फोडून दाखवणार, म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं
हे जे कण आहेत हे एकमेकाला कशा प्रकारे आदान प्रदान करतात. जसं मी तुम्हाला हा जो आपला एक हे जे मी म्हटलं की ह्या जो बाजूचा जो ऑर्बिट असते त्याच्या जे बाजूचे जे लेयर असतात हे आदान प्रदान करतात. हे नेमकं कोण आदान प्रदान करतात हे तुम्हाला समजायचं आहे की ज्याच्या जवळ आहे ते घेत नाही. विजेचा एक आहे की ज्याच्या जवळ हे जे बाजूचे आहेत ना हे इलेक्ट्रॉन्स हे ज्याच्या जवळ याचे सुद्धा नियम आहेत. याचे नियम आहेत हे तुम्हाला समोर समजेल, पण याचे नियम आहेत की एका या गोलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहू शकतात आणि एका गोलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स गेल्यानंतर तो आपला बदल दाखवू शकतो, आपला फ्लो प्रवाह दाखवू शकतो. तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला जसं त्यांनी म्हटलं की झिंक क्लोराईड हे जे मिश्रण आहे यांचे कण आणि त्यांच्यामध्ये काय काय इलेक्ट्रॉन्स आहेत हे समजून घ्यावं लागेल. तर ते आपल्याला तेवढं डीप मध्ये तेवढं जास्त दिलेलं नाहीये. त्यांनी फक्त सांगितलंय की काही काही वस्तू आहेत जे इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतात. जसं बघा प्लास्टिक, लाकूड इलेक्ट्रिसिटी तयार करत नाही किंवा त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी जाऊ शकत नाही. पण समजा आपण ताराला हात लावला तर आपल्याला करंट लागतो आणि प्लास्टिक लावलं तर प्लास्टिकला करंट लागत नाही. तर का बरं? तर त्यांची हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे त्याला प्रवाह किंवा बदल करू देत नाही. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर बघा, समजा एखादी जी वस्तू आहे ती इलेक्ट्रिकला प्रतिसाद देत आहे तर आपण त्याला म्हणतो की ती हिच्यावर इलेक्ट्रिसिटी काम करत आहे, अन्यथा दुसऱ्या वस्तूवर काम करणार नाही. जसं बघा यामध्ये पाणी आहे, पाण्यावर इलेक्ट्रिसिटी काम करेल, पाण्यामधून इलेक्ट्रिसिटी प्रवाह होऊ शकतं पण प्लास्टिक मधून नाही. म्हणून मी बघितलं पण असेल आपल्याकडे जी वायर असतात, वायरच्या आतमध्ये तार असते पण वायरच्या बाजूने त्याला प्लास्टिक गुंडाळलेली असते, बरोबर? का बरं? तर ते आपल्याला करंट लागू नये म्हणून. पण जी तार असते तिच्यामधून प्रवाह होत आहे, मग बाजूने तर होत नाही आहे. तर आपल्या पृथ्वीवर असे काही घटक आहेत, काही पदार्थ आहेत ज्यामधूनच प्रवाह होत असतो इलेक्ट्रिसिटीचा. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून त्यांनी हे जे म्हटलं आहे की ही जी बॉटल आहे यामध्ये पाणी आहे म्हणून इथून विद्युत प्रवाह होणार. पण समजा आपण याला खाली केलं आणि यामध्ये फक्त प्लास्टिक बॉटल आहे तर इथून विद्युत प्रवाह होणार नाही. तर हे आपल्याला पुस्तक मध्ये अजून पद्धतशीर दिलेलं आहे. पण तुम्हाला जे आतापर्यंत मी जे सांगितलं बघा, हे तुम्ही जे प्रोटॉन, न्यूट्रॉन हे आहेत हे लिहून ठेवा. जसं म्हणत आहे की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे कशामध्ये असतात? कणाच्या केंद्र भागात असतात. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे केंद्र भागाच्या भोवती परिभ्रमण करत असतात. तर हे तुम्हाला लिहून ठेवायचं आहे की नेमकं हे कशा प्रकारे काम करतं आणि या फक्त इलेक्ट्रॉनच्या गतीमुळे विद्युत प्रवाह होतो. यामध्ये जे केंद्रकामध्ये असलेले प्रोटॉन, न्यूट्रॉन आहेत याचा कोणताही परिणाम होत नाही. तर आपण जे वस्तू आहेत या वस्तूमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, जसं मी आहे व्यक्ती तर माझ्यामध्ये पण प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन्स आहेत. ठीक आहे, तर हे जे इलेक्ट्रॉन्स कशा प्रकारे काम करतात याबद्दल आपण पाहत आहोत. समोर आपण पाहूया, आपल्या पुस्तकामध्ये अजून दिलेलं आहे. पण मला असं वाटतंय की आतापर्यंत हे जे आपण बघितलं यामध्ये तुम्हाला मला समोर सांगायचे की लीड ऍसिड सेल यामध्ये जे काय बदल होत आहेत हे सांगायचंय. तर मला तुम्हाला एक अशा प्रकारचा हा जो सेल आहे मला एक तोडून दाखवायचा तुम्हाला. तर
तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये एक मी सेल तोडून आणलेलं दाखवेन आणि त्यामध्ये काय काय नेमकं दिलेलं आहे आणि हे कशा प्रकारे काम करतं हे मी सांगणार. तर हे जे सेल आहेत याच्याच बद्दल त्यांनी उदाहरणं दिली आहेत. पहिलं त्यांनी उदाहरण कशाबद्दल दिलं होतं की इलेक्ट्रिक सेल, ड्राय सेल आणि समोर ते म्हणतात लीड ऍसिड सेल, म्हणजे विद्युत स्त्रोत तुम्ही म्हणू शकता याला, याच्यामुळे लाईट जळत आहे. तर ह्या स्त्रोतांबद्दल त्यांनी तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत. बघा त्यांनी एक विचार करा म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की एखाद्या नळीतून येणारा पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा आणि तो किती वेळातून त्या किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल, तेच आपण मोजत आहोत. ठीक आहे. तर विद्युत प्रवाह कसा मोजायचा, जसा आपल्याकडे नळ आहे किंवा एखादा आपण नळी घेतली तर या नळीमधून पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा, हा किती लिटर आपण लिटर तर मोजू शकतो की पाणी हा एवढा एवढा लिटर आहे आणि हा इथून जात आहे, पण हा किती वेळामध्ये गेला आणि त्याला किती चार्ज झालं इलेक्ट्रिसिटीला, जसं पाण्यासारखंच पाणी हा किती वेळामध्ये गेला आणि किती लिटर गेला. तर याला कशामध्ये यांनी एसआय युनिट दिलं आहे, कुलोम्ब. ठीक आहे. त्यांनी अँपियर असं म्हटलं आहे. हे काय आहे, एसआय युनिट आहे, एसआय युनिट अँपियर. ठीक आहे. तर त्यांनी जे चार्ज आहे ना, आपण जे म्हणतो इलेक्ट्रॉन चार्ज, प्रोटॉन चार्ज, तर त्याला क्यू यांनी असं त्याला आपण त्याला डिनोट करतो, आपण त्याला देतो नाव क्यू, चार्ज क्यू, तुम्ही लिहून ठेवा. म्हणून त्यांनी एक जे कुलोम्ब असतं त्याला काय म्हटलं आहे, 1 कुलोम्ब T/S. बघा तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. तर त्यांनी असं दिलेलं आहे बघा की हे जे दिलं आहे C/S म्हणजे काय आहे, चार्ज. एक चार्ज एका सेकंदामध्ये एक चार्ज गेला कशामधून, एका तारामधून, एक अंतर त्याने काटला, किती मध्ये, एका सेकंदामध्ये. तर हे काय आहे, C/S, एक अँपियर. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि व्होल्ट जे आहे, व्होल्ट V, हे म्हणजे किती प्रमाणात ते प्रवाह होणार हे कोण ठरवतं, व्होल्ट आपण म्हणतो की एवढ्या मात्रेमध्ये जाणार. तर याच्यामध्ये किती मात्रा आहे, 1.5 याची मात्रा आहे, याची क्षमता म्हणू आपण. व्होल्ट म्हणजे क्षमता, की याची क्षमता किती आहे, 1.5. ठीक आहे. आज साठी एवढं. समजा काही प्रश्न असल्यात मला सांगा. आणि महत्वाचं म्हणजे आजचा जो लेसन आहे यामध्ये जो आपण बळ कालपर्यंत आपण जे बघितलं, बळ, प्रेशर, हे सारखंच आहे. फक्त आता आपण याला परत एक दिशा देत आहोत. जसं आपण म्हटलं की वस्तूंचा बळ आणि प्रेशर, आपण त्यांच्याबद्दल बोललो है ना, वस्तूंचा बळ, दाब याबद्दल बोललो. तर आता आपण याच्या समोर कशाबद्दल पाहणार आहोत, विद्युतवर लागणारा बळ कोणता आणि त्यावर लागणारा परिणाम, त्याच्यावर होणारे परिणाम काय काय आहेत आणि त्याचं कसं बनावट आहे, ते नेमकं कसं बनतं आणि त्याचा प्रवाह कसा होतो, याबद्दल आपण या धड्यामध्ये पाहणार आहोत. तर आपण आज एक्सरसाइज पण बघितली. काही एक्सरसाइज मधले काही प्रश्न असतील किंवा आजच्या धड्यामध्ये काही नाही समजलं असं काही असेल तर मला नक्की विचारा. ठीक आहे. चला ठीक आहे, चला बाय.